महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। फसवणूक प्रकरणी आरोपी कल्पेश पांगारे यास 6 दिवस पोलीस कोठडी। महाड MIDC पोलीस ठाणे हद्दीत व्यावसायिक लोन काढून देतो असे सांगून 42 लाखांचे फसवणूक प्रकरणी फिर्यादी दिगंबर गोविंदराव जोशी वय वर्ष 62 राहणार पुणे यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची तात्काळ दखल घेत महाड MIDC पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की यातील आरोपीत याने फिर्यादी यांना 30 कोटीचे व्यावसायिक लोन काढून देतो असे सांगून 42 लाखांची फसवणूक केली म्हणून त्यांनी 6 आरोपी याच्याविरुद्ध महाड MIDC पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल वरून वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होता। आरोपी कल्पेश बाबू पांगारे वय वर्ष 32 राहणार पिंपळवाडी तालुका महाड। सदर आरोपीत याने गुन्हा केल्यापासून तो मिळून येत नव्हता। दिनांक 22/1/2026 रोजी सदरचा आरोपी हा बिरवाडी कुंभारवाडा येथे आल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कापडेकर, पोलीस हवालदार आशिष नटे, पोलीस हवालदार रवींद्र जाधव, पोलीस नाईक गणेश भैल्लुमे यांनी सापळा रचून सदर आरोपीत यास ताब्यात घेतले असून सदर आरोपीत यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 6 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे। तरी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कापडेकर हे करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सहतृप्ती भोईर, महाड।